स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रिवांश 11 या टीमची स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंगसाठी आपण चर्चा करत आहोत. षटक क्रमांक 1 ला सुरुवात होत आहे. एका बाजूला आसरेगावचे किरण कासुर्डे, दुसऱ्या बाजूला बोपर्डीचे अमीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर एका बाजूला मालतपूरचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे सिद्धेश वीरकर. षटक क्रमांक 1 मध्ये हे युवा खेळाडू एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 डे क्रमांक 3 मॅच क्रमांक 2. पहिला बॉल सिद्धेश वीरकर, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय आणि त्यांच्या वेगाची धाकता दाखवणारा पहिलाच बॉल होता. ही लकब आहे सिद्धेश वीरकर यांच्या गोलंदाजीतली. वेगाने बॉल टाकायचे, बॉलला उसळी द्यायची आणि हा बॉल डॉट आलेला. सिद्धेश वीरकर मालतपूरचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मालतपूर एक्सप्रेस, मालतपूर गावचा वेग म्हणजे सिद्धेश वीरकर. एका बाजूला आसरे गावचे आक्रमक फलंदाज किरण कासुर्डे. आक्रमण केले किरण कासुर्डे यांनी. या बॉलवरती लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धक्का क्रमांक पहिला रिवांश 11 टीमला. आसरे गावचे किरण कासुर्डे चाललेत माघारी. धक्का क्रमांक 1. शून्यावरती एक अशी स्थिती आहे. सिद्धेश वीरकर यांनी हा बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर टाकला आणि त्या बॉलवरती किरण कासुर्डे आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलं. लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. बॅटिंग करत असताना रिवांश 11 या टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये कुसगावचे किशोर गोळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. कारण सध्याच्या घडीला आता रिवांश 11 ला हवी आहे पार्टनरशिप. सिद्धेश वीरकर काय 2 बॉल टाकलेले आहेत, वेगाने टाकले आणि त्यानंतर एक गडी त्यांनी गारद केला. सिद्धेश वीरकर. एका बाजूला किशोर गोळे मैदानाच्या आतमध्ये. अमीर बोपर्डीचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी ही जोडी आहे. षटक क्रमांक 1 सिद्धेश वीरकर गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून येतील. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आल्या पावली ठोकलाय. किशोर गोळे यांनी चौकार. बॉल पाठवलाय सीमापार. या डाबातला पहिला चौकार कुसगावच्या किशोर गोळे यांच्या बॅटमधून. बॉल सीमापार, चौकार. ओव्हर दी बॉलर हेड. वेगाला प्रत्युत्तर दिलंय 4 धावांसाठी. सिद्धेश वीरकर पुन्हा तयार. पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत. हा तो बॉल होता सिद्धेश वीरकर यांचा जो किशोर गोळे यांनी सीमारेषा पलीकडे पाठवला. फुल टॉस बॉल पुन्हा समोर खेळलाय. याही बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय लॉंग ऑफला. सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा चौकार ठोकलाय. बॅटिंग करताना किशोर गोळे यांच्या बॅटमधून आलाय. आज धडाकेबाज बॅटिंग आल्या आल्या किशोर गोळे यांनी केली आहे आणि सिद्धेश वीरकर यांचा हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. वेगाने येणारा बॉल आणि त्या वेगाला दिलंय पुन्हा एकदा प्रतिउत्तर. सिद्धेश वीरकर यांची 2 बॉलच्या पाठीमागची कमाल आपण पाहिली, परंतु त्यानंतर किशोर गोळे यांची बॅटिंगची धमाल आपण पाहिली. धावसंख्या 8, 1 गडी बाद. किशोर गोळे, कुसगाव. सिद्धेश वीरकर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलताना बॅकअप जर पाहिलं तर लॉंग ऑनला एक खेळाडू आहे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. उजव्या स्ट्रीच्या बाहेर टाकलाय. पंचांकडे अपील केली आहे. दाद उचलून धरली जाईल का, तर नाही. दाद फेटाळलेली आहे. थोडासा बॅट्समनवरती दडपण आणण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला. 30 यार्ड वर्तुळाबद्दल जर आपण चर्चा केली ना की बॅकअपसाठी 2 खेळाडू किशोर गोळे ज्यांना आपण पाहत आहोत. चांगली बॅटिंग केली. 3 बॉल 8 कुटलेले आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी. आणि आज संघ अडचणीमध्ये ज्यावेळेस दुसऱ्याच बॉलवरती आला त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले सिद्धेश वीरकर यांनी. आतापर्यंत 5 बॉल टाकले, 8 खर्च केलेले आहेत. मालतपूर गावचे सिद्धेश वीरकर. शेवटचा बॉल. याही बॉलवरती प्रहार केलाय. लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक झेल पकडलेला आहे या खेळाडूने. संतोष कचरे. 2 झेल या खेळाडूने पूर्ण केलेले आहेत आणि 2 फलंदाज सिद्धेश वीरकर यांनी माघारी पाठवलेले आहेत. चांगलं षटक हाताळलंय मालतपूर गावच्या सिद्धेश वीरकर यांनी. आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय. तब्बल 2 विकेट याच ओव्हरमध्ये सिद्धेश वीरकर यांनी टिपलेले आहेत. चांगली गोलंदाजी. म्हणजे सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली राहिली. सिद्धेश वीरकर यांच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं निकळ स्मित असे आपण पाहिलं.
कारण शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट मिळाली. ज्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं होतं त्यांनाच माघारी पाठवलं. कुसगावचे किशोर गोळे गेले माघारी 8 वरती 2. टीम मीटिंग बोलवलेली आहे. ओव्हर नंबर 3. आता कोणता पर्याय निवडला जाईल या षटकासाठी? चला घाई करा दोन्ही टीम, वेळ आपल्याकडे कमी आहे. दुपारचे आता वाजलेले आहेत 2 वाजता आहेत आणि सामना क्रमांक 2 सुरू आहे. सिद्धेश बिरकर पॉवर प्लेचं षटक हाताळलं, कमालीची गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता, अचूकता, मिश्रण, भिन्नता या सर्व काही गोष्टी या खेळाडूंनी अंमलामध्ये आणल्या आणि 2 फलंदाज माघारी पाठवले. धावसंख्या 8, 2 गडी बाद. चला घाई करा. एका खेळाडूला एकच षटक हाताळता येणार आहे कारण सामना 5 षटकांचा आहे. सिद्धेश विरकर यांचा आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. मालतपूर गावचे एक वेगवान गोलंदाज आणि अनेकदा त्यांनी पॉवर प्लेचं षटक हाताळलेलं आहे आणि यावेळेलाही पॉवर प्लेचं षटक हाताळताना चांगली गोलंदाजी केली. परंतु एका बाजूला बोपर्डीचे आमिर आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोलंदाजीमध्ये अनुभवी खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. दरेवाडी बावधनचे भिकू यादव गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 3 साठी बावधनच्या दरेवाडीचे भिकू यादव. ओव्हर नंबर 3. एका बाजूला बोपर्डीचे अमीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार होत आहेत. पहिलाच फटका. आमिरांचा प्रयत्न हाच होता की स्विच हिटचा फटका खेळायचा आहे, परंतु भिकू यादव यांनी हा डावपेच उधळून लावला. डॉट आलेला आहे. गोलंदाजीमध्ये दादासाहेब स्मृती 11 ने सुरुवात चांगली केली आहे. स्विच हिटचा फटका, पहिलाच बॉल फेस करायला गेले. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे. आता प्रत्यक्षात हा बॉल पुन्हा एकदा पाहिला जाईल कशा प्रकारे टाकलेला आहे. दादासाहेब स्मृती 11 कडून गोलंदाजी करतायत भिकू यादव आणि आता त्यांच्या बॉलची पडताळणी केली जाईल जो बॉल त्यांनी टाकलेला आहे. ऑन फील्ड पंचांनी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. ऍक्शन साठी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात पाहिलं जाईल कशा प्रकारे हा बॉल टाकलेला आहे. बॉल नो आहे, त्यामुळे आता इथून पुढे आता पॅनल्टी लागेल. 5 धावांची पॅनल्टी, नोची 1-6. 1 धावून काढलेली आहे, त्यामुळे अशा रीतीने 7 धावा. तब्बल 7 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. नोची 1, पॅनल्टीच्या 5 आणि धावून काढलेली 1, अशा तब्बल 7 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. भिकू यादव यांना गोलंदाजी करताना थांबवलेला आहे. चक्क गोलंदाज म्हणून ते आढळलेले आहेत आणि त्यांचे उर्वरित बॉल 5 आता हाताळायचे आहेत आणि ते हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती. पावदनचे विनोद पिसाळ 5 बॉलसाठी आलेले आहेत. विनोद मिस्त्री या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि वैभव वाडकर यांनी जर 3 षटकार लागोपाठ मारले तर आकाश फरांदे ओझरडे यांच्या वतीने पारितोषिक आहे त्यांच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं. कमी गतीचा टाकलेला बॉल, विनोद मिस्त्री यांचा डॉट आलाय. वैभव वाडकर सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे जे बोरगावचे आहेत
अनेकदा चांगला खेळ एक गाव अकरामध्ये केलेला आहे. एक गाव अकरामध्ये चर्चेमध्ये असताना हे नाव आहे. परंतु एका बाजूला विनोद पिसाळ मिस्त्री यांची धारदार गोलंदाजी, गती कमी आहे परंतु या आक्रमक फलंदाजाला बांधून ठेवलंय. काय बॉलिंग केली आहे, गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आहे. चांगले बॉल टाकलेले आहेत, 2 डॉट टाकलेले आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. अनुभवी खेळाडू आहेत विनोद मिस्त्री. हाई बॉल डॉट टाकलाय, बांधून ठेवलेला आहे. वैभव वाडकर सारख्या फलंदाजाला आता विचार करायला भाग पाडलंय. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर नेलाय, डॉट आलाय. विनोद पिसाळ मिस्त्री बावधन चांगली गोलंदाजी करतायत. मैदानाच्या आतमध्ये दादासाहेब स्मृती 11 साठी होल्ड इज गोल्ड. क्या बात आहे. म्हणजे ही जी म्हण आहे ना त्या अगदी तंतोतंत विनोद मिस्त्री यांना लागू होते. खोलवर टप्प्याचा बॉल डॉट टाकलाय. तब्बल 4 बॉल टाकलेले आहेत. विनोद पिसाळ मिस्त्री यांची बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. अनुभव काय असतो तो त्यांनी कृतीमध्ये आणलाय. परंतु वैभव एक प्रतिभावंत फलंदाज आहेत. आणि हाई बॉल 5 बॉल डॉट टाकले. विनोद मिस्त्री यांनी कमालीचं षटक हाताळलंय. वाईच्या बावधन गावचे विनोद पिसाळ मिस्त्री कमालीचं षटक हाताळलंय. लाजवाब गोलंदाजी केलीये. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलं ते काम बावधनच्या विनोद पिसाळ मिस्त्री यांनी केलं. 5 बॉल सलगचे डॉट टाकलेत. 15 धावा 2 गडी बाद. विनोद पिसाळ काय गोलंदाजी केली आहे. ताकासूर लावू दिला नाही. नाराज आहेत वैभव वाडकर ज्या प्रकारे त्यांनी बॉल फेस केलेले आहेत. 15 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. चला काही करा. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. बावधन या गावचे आदर्श रासकर एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती समोर आहेत. बोपर्डीचे आमिर. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा आमिरांचा उधळून लावलेला आहे. याही बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. आदर्शने चांगली सुरुवात केली. लेग बायची धाव आहे पण त्या ठिकाणी कळवतायत. आदर्श रासकर हे गत वर्षीच्या प्रीमियर लीग मध्ये 12वे खेळाडू होते. दिवस बदलतात, मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. आणि पर्व क्रमांक 4 मध्ये प्लेइंग 11 मध्ये षटक क्रमांक 3 हाताळत आहेत. फुल टॉस बॉल समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी होतीये. 12वा खेळाडू देखील क्रिकेटमध्ये येताना आपण पाहिलेला आहे. प्लेइंग 11 मध्ये पाहिलेला नंबर 1 चा खेळाडू होताना पाहिलेला आहे टीम मध्ये. आणि त्याच्यामध्ये एक नाव म्हणजे आदर्श रासकर आज प्लेइंग 11 मध्ये आहेत. एका बाजूला वैभव वाडकर, एका बाजूला आमिर. फटका चांगला केलाय. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचलेले आहेत. बॅटचा फेस ओपन केलाय परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. लांबी कमी पडली. फटक्याला उंची जास्त होती. आणखीन एक धक्का रिवांश 11 या टीमला. आदर्श रासकर यांनी विकेट टिपले या ओव्हरमध्ये. या युवा खेळाडूने कमाल केलेली आहे. फलंदाजाला माघारी पाठवलंय. फटका खेळला होता वैभव वाडकर यांनी परंतु आज वैभव वाडकर नावाप्रमाणे बॅटिंग करू शकलेले नाहीयेत. निलेश भैया भोसले यांच्या वतीने आदर्श रासकर यांच्या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती ठेवलेली आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता रिवांश 11 चे आयकॉन खेळाडू व्याहाळी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारे क्रिकेटच्या पटलावरती व्याहाळी गावचे ऑलराऊंडर खेळाडू सचिन मोहिते आज बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 18 वरती 3 अशी स्थिती आहे रिवांश 11 ची. एका बाजूला एक युवा खेळाडूचा दमदार मारा आहे आदर्श रासकर यांचा. त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. सचिन मोहिते एका बाजूला तर एका बाजूला बोपर्डीचे आमिर. आमिर यांनी आतापर्यंत 3 बॉल खेळले, 6 बनवलेले आहेत. सचिन मोहिते नुकतेच आलेले आहेत. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये.
आदर्श रासकर घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं मिळालेलं फळ. पुढे सोडलाय बॉल, पायावरती आहे, मोठ्या फटक्यांची मुभा दिली नाहीये. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, ताळमेळ बिघडलाय, परंतु पुन्हा एकदा सचिन मोहिते आपल्या क्रीज मध्ये येऊन पोहोचलेले आहेत. एकच सिंगल धाव मिळेल सध्याच्या घडीला. हा जो बॉल होता थोडासा पुढे सोडला, खोलवर टप्प्याचा टाकला सचिन मोहिते यांना आणि त्यानंतर या बॉलला दिशा दिली आदर्श रासकर, एक युवा खेळाडू, वाई तालुक्यातील बावधन गावचे. समोरच्या बाजूला आमिर तयार, दिशा दिली आहे, फक्त मनगटाच्या साह्याने या बॉलला वळवलेला आहे. वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू येतील, बॉलचा पाठमोरा करतील. आज आमिर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रतिभा आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे. धावसंख्या आता पुढे सरसावलेली आहे आणि काल निश्चित आपण चर्चा करत आहोत आणि आजची आपण चर्चा करत आहोत. आज या डावामध्ये बावधन गावचे बरेचसे बॉलर आपण पाहिले, परंतु काल अभय 11 कडून 4 गोलंदाज आपण पसरणीचे पाहिले होते. चड्डी बड्डी ग्रुप बावधन यांच्या वतीने आदर्श रासकर यांच्या या बहारदार गोलंदाजासाठी पारितोषिक आलेलं आहे, परंतु अखेरकार बॉल निघालाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. रिवांश 11 साठी आलाय, दिलासा देणारा चौकार आणि तो मारलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आमिर यांनी. आता आमिर सक्सेसफुल झालेले आहेत. अनेकदा प्रयत्न त्यांनी हा केला होता, 2 वेळेला प्रयत्न फसला, परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालं आणि अखेरकार तो स्विच हिटचा फटका खेळला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 25 धावा, 3 गडी बाद. दादासाहेब स्मृती 11 टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश विरकर पहिलं षटक हाताळलं, धावा 8 दिल्या, 2 गडी गारद केले. विनोद आले होते, एका षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि खास करून त्यांचं कौतुक करावं लागेल, त्यांनी 5 बॉल डॉट टाकले होते. आदर्श रासकर 9 दिलेले आहेत, 1 गडी गारद केलाय. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅटिंग मध्ये आमिर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. 5 बॉल खेळलेत, 12 बनवलेले आहेत. आज किरण कासुर्डे यांना मोठा खेळ करता आला नाही. सिद्धेश विरकर यांनी त्यांना माघारी पाठवलं, एकही धाव बनवता आली नाही. किशोर मैदानाच्या आतमध्ये आले होते कुसगावचे, चांगली बॅटिंग केली, 4 बॉलच्या पाठीमागे 8 बनवल्या. वैभव वाडकर एका बाजूला ओव्हर नंबर 4 साठी आणि बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे मैदानावरती, वाईच्या बावधन गावचे किरण कांबळे आणि गत वर्षीचे बेस्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला वळवलाय बॉल, डीप स्क्वेअर लेगला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका, दिला या बॉलवरती सचिन मोहिते यांनी ठोका, बॉल सीमा पार, षटकार. किरण कांबळे यांच्या पहिल्याच बॉलवरती सचिन मोहिते यांनी मोठा टोला मारलाय, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर. किरण कांबळे अनुभवी आहेत, लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि त्यांचा पहिल्याच बॉलचा घेतलाय समाचार. सचिन मोहिते यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. पुन्हा एकदा किरण कांबळे तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. याही बॉलवरती समोरच्या बाजूला बॉल सीमारेषेच्या पलीकडे सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. या बॉलची कहाणी सचिन मोहिते यांचा फटका आहे तुफानी आणि सचिन मोहिते नावाची सुनामी, बॉल सीमा पार, षटकार. सचिन मोहिते यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आमिर यांच्या सोबत चांगली पार्टनरशिप. किरण कांबळे 2 बॉल महागडे टाकलेले आहेत. सचिन मोहिते यांच्या नावाचा आता डंका वाजू लागलेला आहे. परंतु एका बाजूला किरण कांबळे यांच्याबद्दल आपण चर्चा करतो ना की बरेचसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत, त्यांच्या सोबत त्यांनी सराव केलेला आहे. असे किरण कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहेत गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यामध्ये बरीचशी नावं घेता येतील आंतरराष्ट्रीय खेळाडूंची. असे किरण कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहेत बावधनचे.
चांगला बॉल टाकलाय किरण कांबळे यांनी कमबॅक करणारा बॉल टाकलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे आता आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली आहे. डॉट आलाय. चांगला बॉल टाकलाय. कमी गतीचा होता, अंगाला जाऊन भेदणारा बॉल आणि हा कमी गतीचा बॉलच प्रभावित करून गेला व्याहाळीच्या सचिन मोहिते यांना. ही लकब गोलंदाजी तिला आपण पाहिली. हे कौशल्य गोलंदाजीचं होतं किरण कांबळे यांचे गतवर्षीचे बेस्ट बॉलर पर्व क्रमांक 3 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्वतः संघ मालक आहेत गोलंदाजी मार्कवरती. बॉल क्रमांक 4. दिशा दिली आहे फक्त या बॉलला. मिड ऑफला खेळाडू आहेत. बॉलची फेकी होईल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 4 बॉलचा खेळ आता संपलेला आहे आणि सातत्याने विनोद मिस्त्री यांना आपण पाहत आहोत ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल डॉट टाकले या वयामध्ये येऊन आणि वैभव वाडकर सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेलं या मॅच मध्ये, या डाबामध्ये त्यांच्याकडेच हा बॉल गेला होता. किरण कांबळे गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. बॅटिंग मध्ये आमिर. 5 बॉल 12 त्यांनी आतापर्यंत कुठलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. डीप स्क्वेअर लेगला आता आतमध्ये बोलवण्यात आलेला आहे. सी कॉर्नरला खेळाडू, त्यानंतर समोर लॉंग ऑनला खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर बॅकवर्ड डीप पॉइंटला खेळाडू तैनात आहे. पाठीमागच्या बाजूला काय फटका खेळलाय. दिल स्कूप फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी सुपला शॉट खेळलाय मैदानाच्या आतमध्ये बोपर्डीच्या आमिर यांनी. काय फटका आहे क्लासिकल अंदाजामध्ये. नेत्रदीपक फटका सीमारेषेच्या पलीकडे झोपले आणि हा फटका मारलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. एका अनोख्या शैलीने खेळलेला फटका, एका विशिष्ट स्थितीमध्ये जाऊन खेळलेला फटका बोपर्डीच्या आमिर यांचा आपण पाहिला. बॅकवर्ड डीप पॉइंट बाहेर काढलाय तर आता स्विच हिट मारली नाही तर आता फक्त पाठीमागच्या बाजूला दिल स्कूप केला. पल्लू स्कूपही त्याला आपण म्हणतो. अशा प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये आमिर यांनी मारला. किरण कांबळे थोडेसे महागडे राहिलेले आहेत. ओसांडून धावा खर्च केलेले आहेत. 5 बॉल मध्ये 17 दिलेले आहेत. एका बाजूला आमिर. बॅट आज तळपलेली आहे. चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीला थोडेसे अडकळत खेळत होते परंतु त्यानंतर चांगलं जोमाने बॅटिंग केली आहे. स्विच हिट पुन्हा एकदा. खेळाडू लांब वरती आहेत. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. स्विच हिट सक्सेसफुल राहिलाय बोपर्डीच्या आमिर यांचा. आणि पहा इथे रेफर केलेला आहे. पाय स्टंपला लागलाय का आणि आता त्याची पडताळणी केली जाईल आणि जर पाय लागला असेल तर बॅट्समन हिट विकेट आउट असेल. तिसरे पंच मोमीन सर आता पाहणी करतील. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे खेळलेला फटका तर चांगला खेळला परंतु हा फटका खेळताना आमिर यांनी क्रीजच्या खोलीचा वापर केलाय आणि पंचांनी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात या फटक्याची आता पडताळणी केली जाईल. जो फटका आमिर यांनी खेळलेला आहे परंतु आमिर यांनी क्रीज सोडलंय ना. आणि बॅट्समन हिट विकेट आउट आहे. पाय लागला त्यांचा. बॅटिंग करताना क्रीजच्या खोलीचा वापर करायला गेले. आणखीन एक धक्का लागलेला आहे. रिवांश 11 रिप्ले आपण पाहत आहोत स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. रिवतचा फटका अगदी यष्ट्यांच्या जवळून खेळलेला फटका आणि त्यांचा पाय स्टंपला हिट झाला आणि बेल्स खाली पडल्या आणि ते हिट विकेट आउट झाले. त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे विकेट प्राप्त होईल किरण कांबळे यांना. 4 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 42 धावा 4 गडी बाद. रिवांश 11 हिट विकेट आउट. रिवांश 11 ला धक्का लागला. ओव्हर नंबर आता 5 सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती रमेश कोळी आलेले आहेत. अंतिम षटक आपल्या नावी घेत आहेत. सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबतीला आता मैदानाच्या आतमध्ये गणेश बॅटिंग साठी आलेले आहेत. शेवटचे 5 बॉल
याही बॉलला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. एक सिंगल धाव अंतिम षटकामध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 2 सिंगल आलेले आहेत. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. 4च बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रमेश कोळी गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि सातत्याने कॅमेरामॅन आणि विनोद मिस्त्री यांना दाखवलेला आहे. गोलंदाजी चांगली केली. खोल टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला, खेळाडू दूरवरतून येतील. बॉल अडवलाय, बॉलची फेकी गेली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज माघारी. आणि आज संतोष कचरे यांनी काय क्षेत्ररक्षण केलंय. बेसबॉलचे ते राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि पहा काय क्षेत्ररक्षण केलंय. चपळता तत्परता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल तर हवेत खेळला. कॅचचा कॉल आणि पकडले 3 कॅच. संतोष कचरे काय फिल्डिंग केली आज या खेळाडूने, काय क्षेत्ररक्षण केले सीमारेषेलगत. एकही झेल सोडलेली नाहीये, एकही बॉल सीमापार जाऊ दिला नाहीये संतोष कचरे. एक चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपली कौशल्याचं चांगलं सादरीकरण केलंय. चला टॉससाठी या. मॉन्स्टर 11 त्यांचे विपक्ष रिवांश 11 ही मॅच होणार आहे. मॅच क्रमांक 3चा टॉस केला जाईल. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. आपण करेक्शन करूया. कुणाल महांगडे पसरणीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. राजीव शेठ शिर्के यांच्या वतीने. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हो, आणखीन एक फलंदाज माघारी. कॅचसाठी निलेश भैया भोसले यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक. त्यांच्या या झेलसाठी आणखीन एक फलंदाज कोसळलाय. 7वा फलंदाज माघारी रिवांश 11चा. 45 वरती 7. आता शेवटचा बॉल शेष आहे. चांगला झेल पकडलेला आहे आणि पाया कॅचसाठी पारितोषिक आलं. चांगला झेल पकडला. सिद्धेश विरकर यांनी खऱ्या अर्थानं डावाची सुरुवात गोलंदाजीमध्ये चांगली केली. 2 फलंदाज माघारी पाठवले. त्यानंतर फलंदाजांना तळ ठोकता आला नाही आणि खास करून आमिर यांनी प्रयत्न चांगले केले. सचिन मोहित यांनी प्रयत्न चांगले केले. आता शेवटचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकच धाव. 22च्या माध्यमातून आपण ऍड करूया स्कोर बोर्ड मध्ये. धावा आहेत रिवांश 11ने प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 46 विजयासाठी बनवायच्या आहेत. दादासाहेब स्मृती 11 या टीमला धावा 47. येणारे बॉल 30. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दादासाहेब स्मृती 11 ची राहिली. आमिर स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले होते. 7 बॉल 16 बनवल्या. सचिन मोहिते यांनी चांगली बॅटिंग केली. मधल्या फळीमध्ये येऊन 8 बॉल 16. किशोर गोळे झटपट ज्यावेळेस पहिला फलंदाज माघारी परतला होता त्यावेळेस मात्र 4 बॉल 8 धावांचा खेळ चांगला राहिला. आज वैभव वाडकर 2च धावा म्हणून माघारी गेले. 7 बॉल त्यांनी खेळले. रमेश गोलंदाजीमध्ये चांगलं काम केलं. 3 धाबा दिल्या. 2 फलंदाज माघारी पाठवले. सिद्धेश विरकर षटक क्रमांक पॉवर प्लेचं हाताळलं. 8 धावा दिल्या. 2 फलंदाज माघारी पाठवले. आदर्शचं कौतुक करावं लागेल. कमी वयाचा खेळाडू होता. 9 धावा दिल्या. 1 गडी गारद केला आणि आज किरण कांबळे थोडेसे महागडे राहिले. ओसांडून धावा त्यांनी खर्च केला. 17. 1 गडी गारद केला. 30 बॉल 47 ची गरज आहे. कमी धावसंख्येचा सामना मैदानाच्या आतमध्ये अनेकदा रंगताना आपण पाहिलेला आहे. परंतु या मॅचची रंगत कशा प्रकारची असेल सांगणं थांबवताना तुम्हाला घेऊन जातो सातारा ग्रामीण टेनिसचा आणि वाईचा आवाज अनिकेतजी कामटे सरांचा असेल. इथून पुढे सत्र क्रमांक 2 ला आवाज.
धन्यवाद निलेश सर. मॅच समरी पाहतोय आपण. पहिल्या इनिंगची अमीर 7 बॉल फेस करत असताना 16 धावा बनवल्या. सचिन यांनी देखील 16 धावा बनवल्या. किशोर 8 धावा आणि वैभव 2 धावा. वैभव थोडेसे आज स्ट्रगलमध्ये होते, परंतु गोलंदाजी करत असताना रमेश यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 2च धावा खर्च केल्या आणि 3च धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तर सिद्धेश यांनी 8 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. किरण थोडेसे महागडे राहिले, 17 धावा 1 विकेट. आणि आदर्श एका ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करून 1 विकेट. या ठिकाणी अक्षय झेडपी अर्थात अक्षय गायकवाड कळंबे गावचे सुपुत्र आणि यशस्वी उद्योजक उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. मंत्री चषक 2025च्या वतीने. एक प्लेयर बॉल गेले घेतला रियांश 11 12 मॅन कॉम बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. लास्ट कॉल. मैदानामध्ये बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो रमेश कोळी जो बावधनगावचा खेळाडू आहे. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संतोष कचरे दोन्ही बावधनगावचे खेळाडू आहेत. तर समोर धावली एक्सप्रेस अर्थात महेश वाडकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगात डिलिव्हर करायचा आहे आणि डिलिव्हर करत असताना इट्स अ नो बॉल. पहिला बॉल नो बॉल आलाय. अगदी क्रीजच्या बाहेरच तो बॉल डिलिव्हर झाला आणि त्यानंतर नो बॉल येतोय. यावेळेसचा बॉल आउटसाइड द स्टंप. व्हाईट बॉल. दादासाहेब स्मृती 11 लास्ट कॉल. जर 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल. दादासाहेब स्मृती 11 या संघाला 2 रनची पेनल्टी असेल. नोंद घ्या. आयोजन कमिटीने स्ट्रिक्ट निर्णय घेतलेला आहे. 2 रनची पेनल्टी आणि ती पेनल्टी ऍड केली जाते. वेगवान बॉल, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फील्ड पोझिशन, फील्ड रेस्ट्रिक्शन्स. येस नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. फील्ड रेस्ट्रिक्शन्सचं उल्लंघन केलं गेलं आणि त्यानंतर तो नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. रमेश बॅटिंग ट्रॅकवरती आहेत. खऱ्या अर्थानं 47 धावांचे टार्गेट फेस करण्यासाठी रमेश आणि संतोष या दोघांची जोडी, परंतु महेश वाडकर एक जबरदस्त वेगवान गोलंदाजी केली जाते या खेळाडूकडून. वाह, जबरदस्त बॉल. टप्पा पडला, उसळी घेतली आणि बॅट फ्लो मधून बॉल निघून चाललाय रमेशांच्या. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इट्स अ डॉट बॉल.
पुन्हा एकदा लगातारचे चांगले बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त बॉलिंग केली जाते पहा. महेश यांच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 नो बॉल आले, 1 वाईड बॉल आला, परंतु त्यानंतर महेश यांनी मात्र पुरेपूर थांबवलेला आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या एक्स्ट्रा धावा आल्या जरूर, परंतु करंट रन रेट 3 वरच ठेवलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 11.25 वरती जाऊन पोहोचतोय. 5 बॉल मध्ये 3 धावा, त्याही अवांतर धावा आहेत, एक्स्ट्रा धावा आहेत. बॅटच्या साह्यानं एकही धाव आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बनवू शकले नाहीयेत बॅटर. यावेळेस पहा कॅच काय कॅरी केलाय. बॅटची स्ट्रॉंग एज. रमेश बॅक टू डग आउट. गोल्डन डकचे शिकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या पद्धतीने आपण पाहू शकतो. रिप्लेच्या माध्यमातून हा बॉल पुन्हा एकदा पाहूया. वेगवान बॉल, जबरदस्त वेग होता. रफ्तार के साथ किया है गिरफ्तार. कॅच देखील तितकाच जबरदस्त आहे. एफर्ट क्लास. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा आणि आता पॅनल्टीच्या स्वरूपात 2 धावा. त्यामुळं टार्गेट 49 आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम दादासाहेब स्मृती 11 या संघाला बनवावे लागतील 49 धावा. त्याचप्रमाणे वाई पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष कर्मचारी सन्मान्य गोरखशेठ दाभाडे यांचं या ठिकाणी, गोरख सर दाभाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.50, करंट रन रेट 3चा. जबरदस्त मॅच, शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच आहे. एका बाजूला दादासाहेब स्मृती 11 चे टीम ओनर आहेत किरण कांबळे, तर दुसऱ्या बाजूला रिवांश 11 चे टीम ओनर आहेत अजित वरे. सुपर क्लासिकल मॅच, एक प्रचंड मोठं युद्ध. आयकॉन प्लेअर बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. सचिन मोहिते व्याहळीचा खेळाडू आहे. आयकॉन प्लेअर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. यावेळेस आडवा बॅटने खेळायचा आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले, बॉल फील्ड केला गेला. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहानी आगे. अगदी छोटे टोटल पे बडे बॅटल होते रहते हैं. या आधीच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर मनीष मांडे यांनी जबरदस्त खेळी केली, परंतु ही टोटल छोटे आहे, परंतु या टोटल वरती देखील बडे बॅटल आपल्याला पाहायला मिळतात. बॅटने खेळा मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. अशा परिस्थितीमध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी आलाय. संघर्षाचा चौकार. चांगला स्ट्रोक खेळला गेला. शॉर्ट पिच बॉल होता, कुटप्प्याचा बॉल होता. वेट केला आणि त्यानंतर आपल्या बॅटवरती घेतला. परफेक्ट पुल, पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. चल बॉल देऊन सहकार्य करा.
करंट रन रेट आता थोडंसं उंचावतोय या चौकाराच्या माध्यमातून. 22 बॉल आणि 41ची गरज आहे. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट, प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. आणि आता जसं जसं ऊन पडतंय तसं तसं धावांचा ओघ वाढतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. स्ट्रोक समोरच्या दिशेने पुन्हा एकदा हवाई उड्डाण, हवाई हल्ला, मस्तक पे दिया है दस्तक. लगातारचे 2 बॉल सीमारेषा ओलांडून सीमा पार चौकार. आकाश यांनी मात्र कमाल केली आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळतात लगातारच्या 2 बॉलवरती. आकाश यांच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर एक षटकार. ज्या पद्धतीने आपण पाहतो लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, बॉलपर्यंत नजर ठेवली, परंतु बॉल सीमारेषा ओलांडून पलीकडे चाललाय. सचिन यांचा विचार केला तर प्रचंड वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते, परंतु टायमिंग लाजवाब आपल्याला पाहायला मिळत आहे आकाश यांच्या माध्यमातून. यावेळेस लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल वळण घेतलं, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉल येतोय. कुलबल टप्प्याचा बॉल यॉर्कर पेश केला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक पहिला मिळाला. सचिन यांच्याकडे कमबॅक करण्याची ताकद आहे आणि ती क्षमता सिद्ध करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावांचं लक्ष आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. शेवटच्या बॉलपर्यंत रंगत असतात लो स्कोरिंग मॅचेस. छोटे टोटल पे बडे बॅटल अक्सर होते रहते हैं. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का पाहायचंय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये नाहीये. नो मॅन्स लँड झाला आणि त्यानंतर बॉल फील्ड केला, बॅकअप दिला गेला महेश यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 16 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉल आणि 33 धावांची गरज. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 16 धावा आहेत. येणारे 18 बॉल. त्याच प्रकारे या ठिकाणी शुभागमन होत आहे. अमृतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच सुयोग हगवणे पाटील आणि त्याचप्रमाणे अमृतवाडी गावचे यशस्वी युवा उद्योजक प्रशांत उर्फ बाबूशेठ निकम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून विनंती, आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे यश प्रिंटर्स बावधनचे सर्वेसर्वा सन्मान्य रमजान सर यांचं ठिकाणी या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील शब्द सुमनांनी मनापासून स्वागत. संपूर्ण फ्लेक्स आणि संपूर्ण जे वाई प्रीमियर लीगचे जे डिझाईन्स आहेत, ग्राफिक्स आहेत, त्यांच्यासाठी खूप मोठं सहकार्य सन्मान्य रमजान सर पुणेकर यांच्या माध्यमातून केले गेले आहे आणि त्यांचं शब्द सुमनांनी मनापासून स्वागत. त्याच प्रकारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत भैरवनाथ कृषी उद्योग समूह अभिषेक जगताप यांचं शुभागमन झालेलं आहे.
16 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, 18 बॉल आणि 33 ची गरज. इम्पॉर्टंट ओव्हर, महत्वाची ओव्हर असेल दोन्ही संघांसाठी. ओ यावेळेसचा बॉल फक्त आपण पाहू शकतो ऑन साईडला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु जो काय बॉल डिलिव्हर केला खूप म्हणजे खूपच त्याला फ्लाय दिला होता आणि वेट करत असताना तो स्ट्रोक परफेक्ट मिडल करू शकले नाहीत आणि एक सिंगल कंप्लीट झालेले आहे. आकाश आणि संतोष या दोघांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किशोर यांचा विचार केला तर फिरकीपटू आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा प्रतिम गोलंदाजी. लेग कटर किंवा फिंगर रोल केले जात आहेत. यस, लेग बाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. किशोर गोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि किशोर गोळे यांच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेसचा बॉल फुल टॉस होता. फुल टॉस बॉल वरती 1 बाउन्स, सीमारेषा ओलांडून बॉल चाललाय 4 धावांसाठी. किशोर गोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राष्ट्रीय कुस्तीपटू, ज्या पद्धतीनं कुस्ती मल्लविद्या त्या खेळामध्ये प्रावीण्य आहे, तसंच क्रिकेटवरती देखील प्रेम आहे किशोर यांचं आणि त्यांचा क्लास पाहायला मिळतोय. फुल टॉसला माफी नसेल. ये तोहफा था जनाब, दोनों हाथों से कबूल किया संतोष ने आणि मिड विकेटच्या पलीकडे जाणारा एक भेदक षटकार. हा थांबा आलो 15 मिनिटं. चांगला बॉल हाताळला. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येईल का पाहायचंय, परंतु बॉल सीमारेषा ओलांडून 6 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त टोला आणि या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार. सामन्याला मिळते पुरेपूर कलाटणी. मैदानाच्या आतमध्ये संतोष कचरे यांचा जबरदस्त अंदाज. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज. 15 रन्स नीडेड टू विन इन 12 डिलिव्हरीज. या 2 षटकारांनी 1 चौकारानं सामना अगदी जवळ आलाय. बारा बॉल येणारे आणि 15 धावांची गरज. या ओव्हरमध्ये कमबॅक होईल का पाहायचंय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आहेत वैभव. बॅटिंगच्या भूमिकेत खास काही करू शकले नाहीत, परंतु बॉलिंग मध्ये कशी कामगिरी करतील हे पाहायचंय. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय, टप्पा पडतोय. बॉल अक्षरशः बॅट्समनची बॅकलिफ्ट खाली येईपर्यंत निघून चाललाय. वेग आहे आणि वैभव वाडकर यांचा विचार केला तर अनेक वेळेला बेस्ट बॉलरचा देखील इनाम पटकवलाय. सामन्याचा हिरो बनण्याची संधी आहे वैभव यांच्याकडे. लगातारचा दुसरा खोलवर टप्प्याचा बॉल, प्रेशर बिल्ड करण्यात येत आहे. 2 बॉल डॉट आले आणि 10 बॉल 15. समीकरण बदललं, रिक्वायर्ड रन रेट वाढला.
एका बाजूला आकाश आहे तर दुसऱ्या बाजूला वैभव. फील्ड पोझिशन जर आपण पाहिली तर डीप लॉंग ऑन आहे, त्यासोबत डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये विद्यानिकेतन 11 हा संघ क्वालिफाय झाला, त्यासोबतच शिवतेज बॉयज हाही संघ क्वालिफाय झालेला आहे. तर कालच्या दिवसामध्ये 3 मधल्या 3 मॅचेस जिंकून उपसरपंच 11 भुईन्स शुभमण्णा पवार हा संघ क्वालिफाय झालाय आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये चौनेश्वर 11 पंकज दादा वाडकर यांचा संघ क्वालिफाय झालेला आहे. तर आज कोणते 2 संघ क्वालिफाय होतील हे पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये देखील बरीचशी मोठी तगडी लढाई आहे, कारण 4 आयकॉन आपण पाहिले, 4ही आयकॉन जबरदस्त आहेत. एका बाजूला आपण पाहतो मनीष मांढरे सारखा आयकॉन, त्यासोबत आजच्या दिवसामध्ये सतीश सनस सारखा आयकॉन खेळतोय, त्यासोबतच या मॅच मध्ये जर विचार केला तर सचिन मोहिते हा आयकॉन आहे. तर दादासाहेब स्मृती 11चा आयकॉन प्लेअर रमेश कोळी, असे 4 तगडे आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आणि 14ची गरज. वैभव वाडकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ओहो, प्ले अँड मिस, परंतु वेगवान बॉल आहे, कोणती धाव मिळणार नाहीये. घुटना टेक सिक्सर करायचा होता किंवा अगदी जमिनीवरती झोपून बैठक स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता, परंतु वैभव यांच्याकडे वेग जबरदस्त आहे. क्लासिकल बॉलिंग मैदानामध्ये बॅटिंगच्या भूमिकेत खास काही करू शकले नव्हते, परंतु बॉलिंग युनिटमध्ये 100% योगदान देत असताना आपल्या संघासाठी वैभव वाडकर अप्रतिम गोलंदाजी, प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न. यावेळी समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल, एक धाव देखील तितकेच महत्वाचे आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकाला आकाराला 7 बॉल आणि 13ची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे क्षमता आहे, ताकद आहे. 7 बॉल आणि 13 हा लास्ट बॉल या ओव्हर मधला खूप महत्वाचा असेल. काय असेल पुढच्या ओव्हरचं समीकरण हे सांगून देईल. समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळलाय, 1 बाउन्स बॉल फील्ड, एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. 6 बॉल आणि 12ची गरज. जबरदस्त मॅच, केवळ 3 धावांची ओव्हर डिलिव्हर केली आहे वैभव वाडकर यांच्या माध्यमातून. संघर्षाच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजी. ना पद बड़ा ना कद बड़ा, जो मैदान में मुसीबत में सबसे, जो मैदान में खड़ा वही सबसे बड़ा. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता स्वतः संघ मालक अजित वरे यांना आमंत्रित केलं जात आहे. आणि अजित वरे यांनी जर सामना जिंकवला तर राजू शेठ शिर्के यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइजचा इनाम असणार आहे. त्याच प्रकारे महेश भाई वाडकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 6 बॉल 12ची गरज. सहा बॉल आणि 12ची गरज. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. जबरदस्त मॅच. हारा वही जो लढा नाही, लढण्याचा इतिहास आमचा. हारना आमच्या रक्तात नहीं, केवल आप ही नहीं, संघर्ष की कतार में. जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुत होने इसका मजा चका है. लढण्याचा इतिहास आहे. 6 बॉल 12. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः टीम ओनर अजित वरे आहेत, तर बॅटिंग मार्क वरती आकाश. फील्ड पोझिशन सेट केली जाते. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिजन आहे. डीप लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेट मध्ये. आणि अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि डीप मिड विकेटचा खेळाडू आतमध्ये आणल्यानंतर क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त ओव्हर असणार आहे. दोन्ही बाजूला तगडे खेळाडू. एका बाजूला दादासाहेब स्मृती 11 बॅटिंगच्या भूमिकेमध्ये. यावेळेचा पहिलाच बॉल आसमानी टोला. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. 6 रन, सिक्सर. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय आणि संपूर्ण सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना टीम दादासाहेब स्मृती 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. आकाश यांच्याकडे ताकद आहे, आकाश यांच्याकडे क्षमता आहे
आणि करंट रन रेट आता 10 पर्यंत जाऊन पोचला. रिक्वायर्ड रन रेट 5 बॉल 6 ची गरज. फुल टॉस लगातारचा दुसरा बॉल. मॅच फिनिश. सामना फिनिश. अगदी वेल फिनिशरच्या भूमिकेमध्ये आकाश 2 बॉल 2 षटकार खेळून आज सामना जिंकवलाय. दादासाहेब स्मृती 11 या संघासाठी निलेश भैया भोसले यांच्या माध्यमातून आकाश यांच्या या खेळीसाठी 5001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आकाश आपण लगेच या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. संतोष कचरे आणि आकाश, विनोद पिसाळ या सर्व खेळाडूंना कॅश प्राइज असणार आहे तब्बल 5001 रुपयांचं निलेश भैया भोसले यांच्या माध्यमातून. एक मोठं कॅश प्राइज. रियांश 11 कॅप्टन. चला लगेच या टॉस केला जाईल. टॉस साठी जास्त वेळ घेणार नाही आपण. या ठिकाणी मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आकाश त्यांनी मेन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळाले ज्यांना सामना जिंकला.